नमस्कार मंडळी, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण खमंग असे मिश्र डाळीचे आप्पे पाहणार आहोत. बघा मस्त असे हे आप्पे झाले होते. अगदी साधे आणि सोपे करायला आहेत. चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा एक मोठं मी भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये बघा 2 कप मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे. राशनचा तांदूळ घातल्याने आपले जे आप्पे आहेत ना, मस्त जाळीदार तयार होतात. त्यानंतर 1 वाटी मी चना डाळ घेतलेली आहे, अर्धा वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी त्यामध्ये बघा मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 मोठा चम्मच घालून त्यामध्ये मेथीदाणा घेतलेला बघा. यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आपल्याला डाळ, तांदूळ छान असं स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. बेसिनमध्ये परत मी 1-2 पाण्याने स्वच्छ मी धुवून घेतलेलं होतं. बघा अशा पद्धतीने धुवून घेतलेले. आता पाणी घालायचं आणि 5 ते 6 तास हे आपल्याला छान आता डाळ तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर आपण आता मसाला पाहूया बघा. तर बघा धने घेतले 2 चम्मच, हिरव्या मिरच्या घेतलेल्या, लसूणचा मोठा 1 गाठा घेतलेला आहे, आलं घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच आणि चवीनुसार मीठसुद्धा घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेलं आहे. आता जो आपल्याला मसाला बनवायचा आहे आप्पेमध्ये घालायसाठी बघा हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते मी आता छान भाजून घेत आहे बघा. आता हे मिश्रण छान भाजून घेतल्याने याचा कच्चेपणा निघून जातो आणि चवीला छान लागतात बघा. आता हे संपूर्ण मी भाजून घेत आहे तेल घालून छान. बघा अशा पद्धतीने हा जो मसाला आहे तुम्ही छान भाजून घेत आहे. मसाला भाजून झालेला आहे. आता बघा अर्धा वाटी मी बघा पोहे भिजवून घेतलेले आहे. याच मसाल्यामध्ये मी पोहेसुद्धा वाटून घेत आहे. बघा कोथिंबीर घालून घेत आहे भरपूर छान. आपण जे भाजून घेतलेला जो मसाला आहे तो सुद्धा घालून घेऊया आणि याची छान अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. बघा संपूर्ण जे मीठ आहे ते सुद्धा यामध्ये मी आत्ताच घालून घेतलेलं आहे. बघा आता जे पीठ आहे बघा मी काढून घेतले हे जे मसाल्याचं मिश्रण आहे आपण त्याच एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता पाहू शकता डाळ तांदूळ पण मस्त असे भिजलेले आहेत. आता हे डाळ तांदूळ सुद्धा एका स्टेपमध्ये 2-3 स्टेपमध्ये आपण आता बारीक असं त्याचं मिश्रण तयार करून घेऊया बघा. थोडं-थोडं डाळ तांदूळ घातलेलं आहे आणि बघा आता मिक्सरला मस्त असं रवाळ आपल्याला हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये सुद्धा मी यामधलं जे मिश्रण आहे ते घालून घेत आहे. बघा हे जे सुद्धा मिश्रण मी आहे ते घालून घेत आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊया. कारण की मिश्रण जे आहे छान हे मस्त फुलतं त्यामुळे गंजाच्या खाली जाऊ शकतं. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला जे पातेलं घ्यायचं आहे ते मोठं घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा आता संपूर्ण जे आहे मिक्स करून घेतलेलं आहे मिश्रण आता. त्यानंतर बघा आता हे फर्मेट करायला ठेवून देऊया. बघा फर्मेट करून 5 ते 6 तास झालेले आहेत. त्यानंतर बघा आता आपण आप्पे बनवायला गेलो त्यासाठी आपण चटणी बनवणार आहोत. शेंगदाणे घेतलेले भाजून, हिरवी मिरची, लसूण, आला घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेला आहे. थोडासा त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा मी यामध्ये घालून घेते आणि ताजं मस्त त्यामध्ये दही घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे, अर्धा चम्मच साखर घातलेली आहे. दही घातल्यानं अप्रतिम चवीची अशी चटणी तयार होते. तुमच्याकडे दही नसेल, तर यामध्ये तुम्ही अर्धं लिंबू पिळून घातलं तरी चालेल बघा. मस्त अशी बघा आपली जी चटणी आहे आप्याबरोबर खाण्यासाठी ते बनवून तयार झालेलं आहे. बघा आता थोडंसं मी याला पातळ करून घेत आहे. बघा अशा पद्धतीची मस्त अशी झणझणीत आपली ही चटणी बनवून तयार झालेली आहे. आता या चटणीसाठी आपण तडका बनवून घेणार आहोत बघा. तडका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे, जिरं मोहरी घालायचं आहे. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर त्यामध्ये आपण इतर काही त्यामध्ये मसाले घालणार आहोत बघा. त्यामध्ये 1 चम्मच मी उडदाची डाळ घातलेली आहे, कढीपत्ता घातलेला आहे, लाल मिरची, हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि हिंगसुद्धा मी घातलेला आहे यामध्ये. बघा आपला जो तडका आहे तो बनवून तयार झालेला आहे. आता जो हा तडका आहे ते आपण चटणीचं जे मिश्रण बनवलेलं आहे त्यामध्ये घालून घेऊया. बघा हा तडका घालून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं बघा. मस्त अशी चटपटीत चवीची जी चटणी आहे ती आपली बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर बघा आता 5 ते 6 तास झालेले आहे. आपलं पीठ बघा छान मस्त फुललेलं आहे. पाहू शकता तुम्ही अर्धा गंज होतो छान असं फुलून मस्त 1 गंज भरून हे झालेलं आहे पीठ. तर आपण याचे छान असे मस्त आप्पे बनवणार आहोत बघा. आता सर्व याच्यामध्ये मिश्रण आपण घातलेलंच आहे. मीठसुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे. बघा आप्पे पात्राला आता मी तेल लावून घेते. तुम्हाला आता तूप आवडत असेल तर तूपसुद्धा तुम्ही याला लावू शकता. बघा अशा पद्धतीने मस्त लावून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला मिश्रण टाकताना कडेच्या बाजूने टाकायचं आहे. कारण की मधामध्ये टेम्परेचर जास्त असलं तर आपले जे आप्पे आहेत ते जळू शकतात. बघा अशा पद्धतीने जे संपूर्ण मिश्रण आहे ते आपल्याला असं घालून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने मस्त घालून घेत आहे मी. मिश्र डाळीचे आप्पे जे आहेत ना चवीला अप्रतिम लागतात. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे. प्लीज कमेंटद्वारे नक्की कळवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे. कारण की एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत लागत आहे. तर प्लीज रिप्लाय नक्की द्या. बघा आता जी आपली रेसिपी आहे
तर तयार होत आहे बघा. ते आप्पेचं मिश्रण संपूर्ण मी घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे 6 ते 7 मिनिटं छान असं झाकून ठेवायचं आहे. मस्त थोडं 6 ते 7 मिनिटानंतर मस्त असे टम्म हे आप्पे मस्त फुलतात. बघा आता आपण झाकून ठेवलेलं आहे. 6 ते 7 मिनिटानंतर पाहूया. बघा पाहू शकता तुम्ही किती मस्त जे आप्पे आहेत, मस्त आपले असे फुललेले आहेत. सुरुवातीला जे आपल्याला मधातले आप्पे आहेत ते पलटून घ्यायचे कारण की ते लवकर जळतात. बघा आता अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आणि सर्व जे आप्पे आहेत ना, एका रंगावरती छान मस्त असे सोनेरी रंगावरती आपल्याला शेकून घ्यायचे. जेवढे खरपूस शेकले जातील ना, तेवढे मस्त चवीला खूप छान लागतील. तुम्हाला जर मऊ आवडत असेल तर 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 असे थोडे डाग लागलेले शेकले ना तरी चालेल बघा. तर अशा पद्धतीने मस्त असे हे आप्पे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा आपले जे आप्पे आहेत ना, ते झालेले आहेत. ते आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया. आता या भरपूर प्रमाणामध्ये आप्याचं मिश्रण आहे, तर आपण आता थोडं वेगळ्या चवीचे आप्पे बनवूया. यामध्ये आता थोड्या भाज्या वगैरे आपल्या आवडीप्रमाणे घालूया. बघा आता एवढे जे आप्पे आहेत ते सुद्धा मी अलट-पलट करून छान असे सर्व खरपूस हे आप्पे शेकून घेतलेले आहे. आता राहिलेलं जे मिश्रण आहे त्यामध्ये बघा मस्त मी एक टमाटर घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. यामध्ये वाटाणे किंवा शिमला मिर्च असं तुम्ही यामध्ये घालवू शकता बघा. आता यामध्ये मी घातलेला आहे. याचा उत्तप्पासुद्धा तुम्ही बनवू शकता या मिश्रणाचा आणि इडलीसुद्धा उत्तप्पा खूप छान होतो याचा. बघा अशा पद्धतीचं बघा मस्त बनवून घेतलेलं आहे मिश्रण आता हे. आता यामध्ये थोडंसं मीठसुद्धा मी घालून घेते कारण की आपण यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत. बघा आता परत मस्त आता आपल्या पात्राला तेल लागलेलं आहे. आपण तेल घालणार नाही यामध्ये. बघा आता हे मिश्रण घालायचं आहे आपल्याला. बघा संपूर्ण जे मिश्रण आहे छान घालून घेतलेलं आहे. आता 7 ते 8 मिनिटं परत त्याला आपण झाकून ठेवणार आहोत. बघा 7 ते 8 मिनिटानंतर आपल्या 2 वेगळ्या प्रकारचे आपण अप्पे बनवलेले आहेत. अ, अप्रतिम लागतात. ते एकदा तुम्ही नक्की ट्राय करून शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अशा पद्धतीचे अप्पे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. बघा मस्त जे अप्पे आहेत ना बघा, मस्त कलर आलेला आहे त्याला छान. याला सुद्धा आपण अलट-पलट करून छान शेकून घेऊया. बघा हे सुद्धा अप्पे आपले जे आहेत ते संपूर्ण शेकून झालेले आहेत. बघा सर्व जे अप्पे आहेत मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. आपली चटणी आणि अप्पे दोन्ही बनवून तयार झालेले आहेत. आता आपण डिशमध्ये घेऊया. बघा मस्त असे आपले अप्पे बनवून झालेले आहेत. गरमागरम अप्पे खूप छान लागतात. तुम्ही दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा अशा पद्धतीची पाहू चटणी शकता बरोबर आपण सुद्धा तुम्ही मस्त असे खाऊ शकता. खरपूस असे आप्पे मग आपले खूप बनवून भारी तयार लागतात. झालेले आहेत. सकाळच्या तर आता नाश्त्यासाठी आपली एकदा चटणी ते नक्की ट्राय सुद्धा करून आपण बघा. वाढून घेऊया. बघा चटणी घातलेली बघा आहे बघा. मस्त अशी अप्रतिम हे चटणी आप्पे आपली चवीला तयार आहे. झाले होते. बघा पाहू शकता आपण एका आता मी पतोपत तुम्हाला खाऊन सुद्धा आप्पे दाखवते टेस्ट मी. करून सुद्धा अप्रतिम दाखवत चवीचे आहे. अप्पे झाले होते. मुलांना पण बघू शकता तुम्ही सर्वांना मस्त खूप असे आवडले हे होते. तर आप्पे तुम्ही बनवून सुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. बघा अप्पे चवीला अप्रतिम झाले होते. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.